हॅलो फ्रेंड्स, आज एका नवीन मेहंदी ट्युटोरियलसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीचं आणि प्रत्येक मेहंदी डिझाईनमध्ये यूज होणारं चेक पॅटर्न बघणार आहोत। तर चेक पॅटर्न बनवण्यासाठी आपल्याला एक चेक आखून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये उभ्या समान अंतराच्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत। लाईन ओढून घेताना त्या कुठे तुटणार नाहीत, कट होणार नाहीत, व्यवस्थित परफेक्शनने उभ्या लाईन सोडून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला आडव्या लाईन्स ओढून घ्यायच्या आहेत। आडव्या लाईन्स ओढताना सुद्धा दोन्ही उभ्या आणि आडव्या लाईन्स मिळून सेम आकाराचे चेक तयार होतील अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायच्या आहेत। यासाठी महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की आपल्याला लाईन व्यवस्थित बनवता येणं खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपल्याला उभ्या आणि आडव्या तिरक्या सगळ्या पद्धतीच्या लाईन्स बनवता येतील त्यावेळेस आपले चेक खूप सुंदर अशा पद्धतीचे तयार होतील। तर खूप सोप्या अशा पद्धतीचा चेक पॅटर्न इथे तयार होतोय बघा। उभ्या आणि आडव्या सेम आकाराच्या लाईन ओढून आपण एकसारख्या आकाराचे चेक तयार केले छोटे छोटे। आता हे चेक आपल्याला एकाड एक पद्धतीने डार्क करायचे। डार्क करताना लाईनच्या बाहेर मेहंदी जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर चेकचा आकार बिघडला जाईल। मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ नक्की बघा, तिकडे सुद्धा मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आणि खूप सुंदर असे युनिक मेहंदी ट्युटोरियल अपलोड केलेले आहेत। बाकीच्या मेहंदी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर एकाड एक पद्धतीचा चेक पॅटर्न इथं पूर्ण तयार झाल्यानंतर याचा फायनल लुक खूप सुंदर अशा पद्धतीचा दिसतो। तर वेगवेगळ्या डिझाईन किंवा शेपमध्ये चेक पॅटर्नचा डिझाईन आपण कवर करून खूप सुंदर अशा पद्धतीचे मेहंदी डिझाईन काढू शकतो। तर त्यासाठी पूर्ण परफेक्शने चेक पॅटर्न येणं खूप महत्त्वाचे आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार।